मुंबईत आजपासून पुन्हा हुडहुडी जाणवते। उत्तर कोकणाचा पारा 15 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे। उत्तर भारतातून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारं वाहू लागल्यानं आता थंडीमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कोकणचा किमान तापमानाचा पारा आजपासून खाली येणार आहे। मुंबईचं किमान तापमान 17 तर राज्यभरातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने या संदर्भात माहिती दिली। मध्य महाराष्ट्राच्या काही भागात थंडीची शक्यता आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यासह लगतचा परिसर यामध्ये समाविष्ट असेल। मराठवाड्यात देखील पारा खाली येण्याचा अंदाज आहे। 2 ते 3 डिसेंबर पर्यंत थंडीचा कडाका वाढतच जाणार आहे। तर राज्यातील थंडीच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय। मुंबईत देखील आजपासून थंडी जाणवण्याची शक्यता आहे। उत्तर कोकणाचा पारा 15 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे। तर थंडीच्या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे जोडले जात आहेत। भूषण, आपण पाहतोय थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झालेली आहे। मुंबईत देखील थोडासा गारठा जाणवतोय। महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आता थंडीचा पारा वाढण्याचा अंदाज आहे। नक्की शुभम, एकंदर नोव्हेंबर महिना जेव्हा सुरू झाला तेव्हा एकंदर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीचा पारा जो आहे तो आपल्याला वाढलेला पाहायला मिळाला। एकंदर संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला गाईचा गारठीला पाहायला मिळाला। मात्र त्यानंतर नोव्हेंबर महिना जसा सरत चालला, संपत चालला, तेव्हा मात्र गाईचा जो गारवा आहे तो कमी झाला आणि एकंदर मुंबईचा पारा तो पुन्हा घसरला। आणि मात्र आता पुन्हा एकदा आता अगदी शेवटची आज 30 तारीख आहे, 29 तारीख आहे, मात्र आज सुद्धा आपल्याला पारा काहीसा वाढलेला पाहायला मिळत आहे। एकंदर 2 किंवा 3 डिसेंबरपर्यंत हा पारा आपल्याला वाढलेला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत चांगली बातमी आहे की मुंबईचा पारा हा पुन्हा आपल्याला वाढलेला पाहायला मिळणार आहे। काहीसा गारवा जो आहे तो मुंबईत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदर कोकणाची जर काहीशी परिस्थिती पाहिली तर कुठे कोकणामध्ये आंब्याचा मोहर येण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त आणि चांगली वेळ आहे। त्यामुळे पारा जर वाढला आणि थंडी जर वाढली तर कुठेतरी आंब्याचा जो मोहर आहे तो सुद्धा आपल्याला चांगला फुललेला पाहायला मिळणार। त्यामुळे ही थंडी जी आहे ती तिचं स्वागत सध्या आपल्याला अनेक नागरिक करताना पाहायला मिळतात। एकंदर मुंबईकर स्वतः काहीसे सुकावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। शुभम, अगदी भूषण, महत्त्वाचे अपडेट या थंडीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।